हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज तुम्हाला तर माहीतच आहे आता किती कडक उन्हाळा चालू झालेला आहे आणि एवढं ऊन पडतं आहे ना, तर म्हणलं चला आता उन्हाळा काम करायला चालू करूया. तसं तर मी कधी उन्हाळा काम केलं नाही आहे, तर हे माझे फर्स्टच आहे. तर मी म्हणलं चला पहिल्यांदा आपण शाबूच्या पापड्या बनवून बघू कशा बनतात की नाही. तर यूट्यूबवरती खूप 2-3 व्हिडिओ बघितले, तर मला ही सोपी पद्धत वाटली म्हणून मी शाबूच्या पापड्या बनवायला घेतल्या. तर मी रात्रभर शाबू भिजवत ठेवला होता आणि बटाटे पण रात्रीच किसून पाण्यात भिजवून ठेवले होते. सकाळी उठून ते मस्तपैकी शाबू पण मस्त भिजला होता आणि मोठं पातेलं आणलं, पातेल्याला मस्त असं तेल लावून घेतलं आणि मी हे सगळं काम करणार आहे चुलीवरती. तुम्हाला तर माहितीच आहे, गॅसला तर आता लॉकडाऊनच पडले, गॅस मिळणं किती मुश्किल झालं आहे. मग त्यामुळे चला गॅसची पण थोडी बचत होईल आणि चुलीवरती करू. चूल तर पेटवणं मला असं खूप सोपं आहे माझ्यासाठी, खूप चूल पेटवणं, कारण मला चूल पेटवायचा चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे. कारण आम्ही म्हणजे लाईट गेली का आमची इथे, तर आम्ही स्लॅबवरती जेवण बनवत असतो कधी कधी. मग मी चूल मस्तपैकी अशी चूल पेटवून घेतली, मोठं पातेलं त्याच्यावर ठेवलं. आणि आज शनिवार असल्यामुळे पिल्याचे पप्पा तर घरीच आहेत, मग त्यामुळेच मी आज काम काढलं, कारण त्यांना पण मला मदत करता येईल थोडीशी आणि काम पण माझं पटपट होईल, त्यामुळे मी करायला घेतलं. तर मग चूल पेटत आहे. तर हे माझे ब्लाऊजचे पीस आहेत थोडे, मी म्हणजे नवीन शिकत होते ना, तेव्हा माझ्याकडून गडबड झालेले हे ब्लाऊज आहेत. तर म्हणलं ते ठेवून तरी काय करायचं, चला पेटवून द्यायचं. मग ते पेटवले आणि मग चूल बघा किती मस्त पेटली. त्याच्यावरती पातेलं ठेवलं, पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं. मग पाणी ओतून त्याच्यामध्ये जो भिजवलेला जो शाबू आहे तो शाबू घालायचा. मग ते बटाटे घालायचे, मग त्याला अर्धा एक तास मस्त असं शिजवायचं. ते मिश्रण थोडंसं घट्ट करायचं, म्हणजे जास्त काही कठीण नाही आहेत, मस्तच आहेत हे शाबूच्या पापड्या. आणि कोण त्याच्यामध्ये हिरवी मिरची असं वाटून पण टाकतात, पण मी हिरवी मिरची काय टाकली नाही, कारण माझ्या पिल्ल्याला पण पापड्या खायच्या असतात. मग त्यामुळेच मी तिखट काय बनवलं नाहीत पापड्या. आणि कसं आहे ना, ती हिरवी मिरची जर घातली का आपण त्याचं तेलामध्ये फ्राय करताना त्याचा ठसका होतो आणि असं खाताना ना अचानकच घशामध्ये खव आणि खोकला येतो अचानक, कसं तिखट पापड्या खाताना. म्हणूनच मी म्हणलं मिरची आपल्याला काय टाकायची नाही, फक्त शाबू बटाटा मीठ एवढंच करायचं. मग तेवढं होईपर्यंत ते शिजायला ठेवलं आणि पटकन कपडे पण धुवून घेतले. आज थोडीच होती म्हणून पटकन धुवून झाली कपडे. तर तुम्ही पण काय बनवता मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही तुमच्याकडे स्लॅब आहे म्हणजे गावाकडे जाऊन बनवता का इथे शहरात कसं बनवता ते पण मला सांगा. मग ते बघितलं ते तर काय शिजलं नव्हतं. मग मला एक कपडा शिवायचा होता, पॅन्ट शिवायची होती ह्यांची. मग ती पॅन्ट मी शिवून घेतली, तोपर्यंत हे दोघं पण स्लॅबवरती आले होते चेक करायला मी काम बरोबर करते का नाही. ह्या दोघांना मध्ये नुसतं माझ्या करायचंच असतं. आणि हे साहेब बघा कसे उभे आहेत, काय करते काय नाहीत बघायला. आणि त्याला ना असली कामं बघायला करायला खूप आवडतात. म्हणजे पसारा दिसला का तो लय खुश होतो पसारा बघून. आणि बघा हळूहळू बघतो आणि अचानकच त्या पापड्यामध्ये हात घालतो. तू माहिती आहे मला, हळूहळू करून त्यात हात घालणार आहेस. थांब ही इकडे आधी गोडी लावून तिकडे हात घालते. ही चापलसले आहे. हो खूप खाऊ दे खायला. घे दुसरं भरून, मोठं घे भरून. तर ह्या पिल्याचं काम चालूच होतं, हळूहळू खायचं. म्हणजे एक बोट घालायचं, थोडं टेस्ट करून बघायचं, बोट घालायचं, टेस्ट करून बघायचं, हेच थोडं चालू होतं. टेस्ट करायला म्हणजे त्याला आवडलं होतं वाटतं मला हे शाबूचं. मी त्यासाठी थोडं ठेवलं पण होतं, एक छोटीशी वाटी. पण त्यांनी ते काय खाल्लं नाही, त्याला नुसतं होतं पापड्या कशा ह्यांच्या मी बिघडवून, त्याच्यासाठीच तो लागला होता वाटतं कामाला. मग कडक ऊन पण पडलं होतं, तर मग आम्ही विचार केला चला पटपट करून घेऊ. आणि हे बघा साहेबांनी आमच्या 2-3 पापड्या किती बिघडवल्यात. आणि मस्त असे 1 किलोच्याच केल्या होत्या, तर भरपूर झाल्यात पापड्या आमच्या दोघांसाठी, वर्षभरासाठी बस झाल्या. आणि किती बघा सुकल्यावर किती इझी निघत आहेत पापड्या. मी हा तळण्याचा व्हिडिओ तर नाही बनवला, परत एकदा बनवून टाकेल.